आपल्या बिझनेसला किती फंडिंग लागतं हे कसं कॅल्क्युलेट करा. यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काय फिक्स कॅपिटल इन्व्हेस्ट करायचं आहे तर ते फिक्स कॅपिटल तुम्हाला लागेल. दुसरं म्हणजे वर्किंग कॅपिटल. ओके, ज्याला आपण क्रेडिट भांडवल म्हणतो. रॉ मटेरियल विकत घेणं, त्या सगळ्या गोष्टी, सप्लाय, एम्प्लॉईची सॅलरी वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लाईट इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे या सगळ्या गोष्टी. तिसरी गोष्ट म्हणजे ग्रोथ कॅपिटल. ओके, बरेच जण आपण हा पॉइंट निग्लेक्ट करतो. बिझनेस वाढवायचा तर आपल्याला काही कॅपिटल लागेल, काही इन्व्हेस्टमेंट लागेल, सेल्स लागतील, मार्केटिंग लागेल, ते करण्यासाठी पैसे लागतील. त्याच्यामुळे ग्रोथ कॅपिटल इग्नोर करू नका. ग्रोथ कॅपिटलला सुद्धा फंडिंग ठेवा. चौथं म्हणजे कंटिंजन्सी. आपण करतो ते सगळंच बरोबर जाईल असं नाही, त्याच्यामध्ये काही चुका होऊ शकतात. ते चुका होताना त्याच्यासाठी आपल्याला ऍडिशनल फंड लागतात. बऱ्याच वेळा फंडिंग केलं, पैसे घातले, आता पुढचं करायला पैसे नाहीयेत आणि म्हणून अनेक बिझनेसेस अडकले. मग आपण लोन घेतो, मग त्याचे ईएमआय भरतो, मग पर्सनल लोन घेतो, त्या कचाट्यामध्ये अडकतो. आणि पाचवा गोष्ट म्हणजे ब्रेक इव्हन कॅपिटल. आपला ब्रेक इव्हन येण्यासाठी 4 महिने 8 महिने जो काही ब्रेक इव्हन लागणार आहे आपल्याला. ब्रेक इव्हन म्हणजे माहिती आहे ना की तुमची जे कॉस्ट आहे आणि तुमचा तो रेव्हेन्यू आहे ते इक्वल होतात. ओके, तुम्ही जेवढे पैसे एक हे बनवायला त्यावेळी 2000 रुपये लागतात, बरोबर, त्याच्यावेळी मला 2000 रुपये कुठल्या लेवलला मिळतील, किती हे केल्यानंतर माझी फिक्स्ड एक्सपेन्सेस फंड निघते. दॅट इज युअर ब्रेक इव्हन कॅपिटल.